अकोल्याच्या सुपुत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आलं आहे। ते कुपवाडामध्ये कार्यरत असताना शहीद झाले आहेत। शनिवारी पहाटे मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात भगतसिंग नगरमध्ये एका घरात पहाटे सुमारे 3:06 अचानक आग लागल्यामुळे घरात झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। मुंबई भाजपने पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत तब्बल 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन केलंय। यामध्ये बड्या नेत्यांचाही समावेश आहे। नाशिक येथील निफाड तालुक्यात थंडी जीवघेणी ठरत असून देवगाव येथील 22 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी 9 जानेवारी रोजी थंडीत कडकडून मृत्यू झालाय। बोगस कर्ज ॲप्सद्वारे नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक वाढत असून एका चुकीच्या क्लिकमुळे बँक खाती रिकामी होत आहेत। सायबर पोलिसांनी गोपनीय माहिती न देण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा इशारा दिलाय। रायगड जिल्ह्यात फार्मर कप अंतर्गत कोकणातील पहिले निवासी प्रशिक्षण शिबिर पार पडले। समूह शेती व स्मार्ट शेतीचे धडे देत 50 महिला व पुरुष शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात आले। पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाच्या बॅगेत 15 लाख रुपयांची रोकड सापडली आहे। तरुणासह ही रक्कम सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। गेल्या वर्षीच्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेले तुषार आपटे यांची भाजपने स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्त केली आहे। जामिनावर असतानाही त्यांना नगरसेवक केल्याने राज्यभर नवा वाद निर्माण झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवरील शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकात असलेल्या विधानांबाबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने साताराच्या खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली आहे। लांजाकुवे घोडधिंडी येथील मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणावर बिबट्याने झडप घातली। प्रसंगावधानामुळे जीव वाचला असता तरी तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।